नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत. प्रथम आजच्या ठळक घडामोडी. बीडमध्ये उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्याचे पडसाद शनिवारी ठाण्यात उमटले. उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे ठाण्यातील सभेसाठी येत असताना मुलुंड चेक नाक्याजवळ ठाकरे यांच्या गाडीवर मनसैनिकांनी शेण फेकले. गडकरी रंगायतन येथे जमलेल्या आक्रमक मनसैनिकांनी ठाकरे यांच्या गाडीवर बांगड्याही फेकल्या. त्यामुळे रंगायतन परिसरात मनसैनिक आणि शिवसैनिक आमने सामने आले. यावेळी त्यांनी परस्परांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. दोन्हीकडील कार्यकर्त्यांना रोखताना पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतल्याने पुढील राडा टळला. उद्धव सेनेतर्फे शनिवारी गडकरी रंगायतन येथे भगवा सप्ताह आयोजित केला होता. यावेळी उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार असल्याने येथे कार्यकर्त्यांची गर्दी होती. मनसैनिक रंगायतन समोरील पदपथ व आजूबाजूच्या गल्ल्यात दबा धरून होते. बीड येथे उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्यावर सुपाऱ्या फेकत सुपारीबाज अशी टीका केली होती. त्याचा वचपा काढण्याची तयारी मनसेने केली होती. दरम्यान राड्या प्रकरणी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह मनसेच्या 35 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. साहेबांनी गाडी अडवायची हिंमत कशी केली त्यांनी? दगडी फेकायची हिंमत कशी केली? पण ते असं म्हणतात महिलांना हॅलो आमच्या साहेबांवरती दवा सुपाऱ्या चालवल्या. हे पोलीस लोक कुठे गेलते? आज आम्हाला पकडवलं. पक्षामध्ये आता नाही काय नाही, किरकोळ गोष्टी हो चालतं ना रे. काय आम्ही काय त्यांच्यासारख्या लहान मुलांचे खेळ नाही ना, हे चालतंय. दगड बिगड कोण मग काय मारायचं, हे चालत राहणार. इलेक्शन आला आता ते वातावरण खराब करायचा प्रयत्न करतात. आम्ही त्यांच्या याला बळी पडणार नाही. आम्ही आमच्या पद्धतीने काम करू. लोक आमच्या बरोबर आहे आणि महाराष्ट्रात आमची सत्ता येणार आहे. उद्धव साहेब मुख्यमंत्री होणार आहे. ही काळ्या दगडावरची रेष आहे आणि ते होईलच. आता छोटं मोठं काहीतरी अस्तित्व ठेवण्याकरता काहीतरी करावं लागेल ना. अस्तित्व आता संपत चाललेलं आहे, ते ठेवण्याकरता एक छोटं मोठं गोष्टी काहीतरी करावं लागणार ना. राजकीय पण देखील हल्ला झालेला आहे. आवडांच्या गाडी असेल. अरे ठीक है ना, नवीन गाड़ी घेऊ ना, नवीन काच बदली करो, गाड़ी नवीन घेऊ. त्यात काय झालं? संजय जी ये बताइए कि जो हमला हुआ है वो मराठा आरक्षण को लेकर हुआ है. राज ठाकरे के ऊपर सुपारी फेंकी गई, इसकी वजह से उद्धव ठाकरे गुट के जो नेता है उनको भी रोका जाएगा. मनसे का कहना है? नहीं कैसा है, अभी मैं बहुत छोटा हूँ ये सब बड़े नेताओं के बीच में बोलने के लिए. बड़े नेताओं इसमें बोलेंगे. ये सब छोटे, अभी इलेक्शन आया है तो ये सब चीजें होती रहेगी. हम लोग इसको इतना ज्यादा महत्व नहीं देते. और शिवसेना वाले, हम शिवसेना के स्टाइल में, हम जरूरत पड़ेगी तो हम शिवसेना के स्टाइल में. की बात हुई है उद्धव ठाकरे के क्या गोबर फेंका गया है. गोबर चूड़ी अभी गोबर वाले गोबर ही फेकेंगे और क्या फेकेंगे, उनको क्या करेंगे. हाँ ते सर्व मोठ्या नेत्यांचं. मी खूप लहान माणूस आहे, मला मोठे नेते त्याच्याबद्दल उत्तर देतील. आम्ही उद्धव साहेब इथे आलेत, आम्ही आलोय बरोबर, आणि या सर्व गोष्टी बोलायला मोठे नेते बोलतील. मी एक छोटा लहानसा कार्यकर्ता आहे आणि इलेक्शन आलं, हे सर्व छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतील. एवढं जास्त कोणाची अरे आतापर्यंत कोण शिवसेनेची सभा रोखण्याकरता आणि शिवसेनेची सभा थांबण्याकरता कोण जन्माला आलंय का? आता इलेक्शन आलं, हे सर्व छोट्या हे किरकोळ गोष्टी आहे, याच्याकडे काय एवढं महत्व देऊ नका. इलेक्शन आता हे सर्व चालत राहणार. शिवसेना आहे आमची, खरी शिवसेना आहे. आम्ही पण गरज येईल तेव्हा शिवसेनेच्या पद्धतीने आम्ही
उत्तर देऊ ना. आणि काय छोट्या गोष्टीला कुठे लक्ष एवढं देता, एवढं महत्व देऊ नका. किरकोळ गोष्टी या आम्हाला सवय आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आमचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या मोटारीसमोर शुक्रवारी उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्या. त्यामुळे मनसैनिकांमध्ये खदखद होती. आमच्या 150 ते 200 मनसैनिकांनी आंदोलन करून उद्धव सेनेला चोख प्रत्युत्तर दिले. मनसे जशास तसे उत्तर द्यायला मागे पुढे पाहणार नाही, असे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले. तुम्हाला सगळ्यांना कालची घटना माहिती होती की आदरणीय माझ्या साहेबांवर काल काही फालतू लोकांनी 4-5 लोकांनी त्यांच्या गाडीसमोर निदर्शनं करण्याचा प्रयत्न केला. त्याला आज आम्ही उत्तम उत्तर दिलं. आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी, ठाण्यातल्या आमच्या महिला असतील, आमचे सगळे पदाधिकारी असतील, आमचे मीरा भाईंदरचे पदाधिकारी असतील, कल्याणच्या महिला होत्या, वसईची काही पदाधिकारी होती, त्या सगळ्यांनी कडक उत्तर दिलेलं आहे. तुम सुपारी फेकोगे तो हम नारियल फेकेंगे. आणि जबरदस्त धुतलाय, शेण मारलंय. उद्धव ठाकरेंच्या गाडीवरचं शेण सगळीकडे लाईव्ह दाखवलंच जातंय. त्याच्यासोबत यांच्या ताफ्यातल्या जवळजवळ सगळ्या गाड्या आम्ही ताफ्यातल्या यांच्या फोडलेल्या आहेत. गडकरीच्या रंगायतांच्या आतमध्ये आपल्या रणरागिणी महाराष्ट्र महिला सैनिकांनी प्रचंड मोठा राडा आतमध्ये. सो एक तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही आमच्यापर्यंत येताय ठीक आहे, माझ्या पक्षाच्या इतर नेत्यांवर बोलताय ठीक आहे, राज साहेबांपर्यंत जर जाण्याचा तुमचा प्रयत्न कधी महाराष्ट्र सैनिक घडणार नाही. आज 1001 महाराष्ट्र सैनिक माझ्यासोबत रस्त्यावर उतरले होते आणि त्यांना जे करायचंय ते केलं. माझी सगळीच टीम आता काही कोणाची जे बोलतो ते करतो. 100 गाठलेल्या टोमॅटोचे भाव या आठवड्यात खाली उतरले आहेत. गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात 60 ते 70 रुपये किलो झालेला टोमॅटो किरकोळमध्ये 90 ते 100 रुपयेपर्यंत पोहोचला होता. परंतु महाराष्ट्रात झालेला पाऊस यामुळे टोमॅटोची गुणवत्ता घसरली असल्याने टोमॅटोला भाव मिळत नाही. पावसामुळे ग्राहक देखील कमी झाले असल्याने टोमॅटो भाव घाऊक मार्केटमध्ये 20 ते 25 रुपये किलो विकला जात असून किरकोळमध्ये हाच टोमॅटो 50 ते 60 रुपयावर आला आहे. सध्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रातून आणि कर्नाटकमधून टोमॅटो येत आहेत. विषय असा आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडतोय. त्याच्यामुळं जे टोमॅटोच्या क्वालिटीवर जो परिणाम झालाय त्याच्यामुळं मालाची प्रत खालवलेली आहे. आता सध्या एपीएमसीमध्ये पुण्याच्या सासवड भागामधून, सांगलीच्या विटा एरियामधून, त्याच्यानंतर आपल्या कर्नाटक राज्यातल्या बेंगळूरमधून पण माल येतोय, कोलारमधून माल येतोय. त्याच्यामुळे आवक बऱ्या प्रमाणात आहे, पण पावसामुळे रस्त्यावर गिराईक होत नाहीये. सो त्याच्यामुळे इथं मालाचा उठाव कमी आहे. त्याच्यामुळे मग कमी भावामध्ये द्यावा लागतोय. त्याच्यात पावसामुळे पण मालाची गुणवत्ता कमी झाल्यामुळं 2 दिवसामध्ये मार्केट एकदम खूप झपाट्यानं खाली आलेलं आहे. मागच्या आठवड्यात किती पर्यंत गेले होते? मागच्या आठवड्यामध्ये अगदी शनिवारपर्यंत टोमॅटोचे दर 50 ते 60 पर्यंत होते. इथले जे होलसेलचे भाव आहेत ते, आणि किरकोळमध्ये म्हणजे जो आपण बाहेर घेतो किरकोळ भाव ते अगदी 80 ते 100, म्हणजे जसं मालाची प्रत असेल तसे 80 ते 100 किरकोळचे भाव होते.
आज अशी परिस्थिती 2 दिवसामध्ये तेच 50-60 विकत होते, त्याच टोमॅटोचे भाव आज 20 ते 25 रुपये इतकेपर्यंत खाली आलेले आहेत. आणि आता किरकोळचा जर विषय घेतला तर अगदी 30 पासून 40 रुपये जास्तीत जास्त विक्री आहेत आता सध्याला. मालाची आवक स्थिर आहे, म्हणजे ठीक आहे, म्हणजे जेवढी डिमांड आहे तेवढा सप्लाय आहे आता सध्याला. फक्त मालाच्या गुणवत्तेवर पावसामुळे परिणाम झालेला आहे. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. गोखल्यांची उसळ ते मामलेदारची मिसळ, तलावपाळीची भेळ ते उपवनला काढलेला वेळ, गडकरी रंगायतन ते काशीनाथ घाणेकर, आम्हाला अभिमान की आम्ही ठाणेकर. ठाणं ही बोलण्याची नाही, अनुभवण्याची गोष्ट आहे. ठाण्याच्या मातीतून आम्हाला जे संस्कार झाले, हनुमान वंशाच्या मातीतून जे संस्कार झाले, ते आम्हाला आयुष्यभर आज तागायत उपयोगी पडतात. कुठेही गेलं तरी आपलं ठाणं, माझं ठाणं ही भावना सतत मनात असते. आणि आज मी ठाण्याचा आहे, मला अभिमान आहे. आपण ठाणेकर आहोत याचा आपल्याला अभिमान आहे. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.